हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता तरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन सागर महाराज रूप पाहता लोचन सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजणी
माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल परवा कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंगमी अनाथ दीन रंगमी अनाथ रंगमी अनाथ दीन रंगमी अनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंगमी अनाथ दीन रंगमी अनाथ दीन रंगमी अनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पडिलो बराडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी काय उणे तुम्हा पाशी संतोषी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते पाया पडिलो बराडी पडिलो बराडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा काही भातुके पाठवा काही भातुके पाठवा काही भातुके पाठवा कराल ते थोडी टाळ टाळ कृपा कराल ते थोडी कार्यक्रम पाया पडिलो बराडी पाया पडिलो पाया पडिलो बराडी विठोबार कुमारी
रघुबाई ढाका ढाका रघुबाई ढाका रघुबाई ढाका ढाका तुम्ही विश्वनाथ 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 जनरंक मेनाथ दिनरंक मियानाथ कृपा कराल कृपा कराल दिनरंक मियानाथ दिनरंक मियानाथ कृपा कराल कृपा कराल थोडी पाया पडील बराडी बराडी रे पाया
पाया पडिलो बराडी पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो बराडी पाया पड पाया 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 पडिलो बराडी
जगद्गुरु तुकाराम महाराज की, गुरुवर्य बंसी महाराज की, सद्गुरु जोग महाराज, श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा, अवधूत चिंतन शिवदेव, श्रीकाल भैरवनाथ भगवान की, नाथाचे विठाला 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 तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय येवणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, विठ्ठला श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपङ्कमग्न जनता वृन्दस्य भक्तप्रियं, गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः, तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजी, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा प्रसिद्ध असा असून, या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी भगवान विश्वनाथाकडे प्रार्थना केलेली आहे. विठ्ठल या श्री क्षेत्र बहिरवाडी या पुण्यपावन भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह जो संपन्न होतो आहे, या वर्षी सप्ताहाचं हे 25वे वर्ष आहे. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने महंत चंद्रशेखरजी महाराज भारती जम्बुकेश्वर देवस्थान
बालब्रह्मचारी महाराज टोका या महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि गुरुवर्य परमपूज्य शांतीब्रह्म श्री भास्करगिरीजी महाराज प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज पवार, श्री विजय महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, गणेश तनपुरे, त्याचप्रमाणे श्री कालभैरवनाथ देवस्थान पब्लिक ट्रस्ट बहिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने हा सप्ताह संपन्न होतो आहे. या सेवेकरिता गावातील परिसरातील अनेक गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी उपस्थित आहेत. अतुल महाराज आहेत, उमेश महाराज आहेत, सोमनाथ महाराज, रोहित महाराज, शुभम महाराज, शशिकांत महाराज, संतोष महाराज, जगदीश महाराज, माऊली मामा आहेत, विलास भाऊ नांगरे, सागर महाराज टेमक, कानिफनाथ महाराज आणि सर्वच मंडळी. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा संपन्न करायची आहे. तसं आता ही वेळ कीर्तन संपण्याची, पूर्वीचे कीर्तन 9 ते 11ची कीर्तन ती संपण्याची वेळ आणि आताचे कीर्तनकार घरी जाण्याची वेळ 11 वाजता. पण आता आजचा नियम असल्यामुळं 12 वाजेपर्यंत हे कीर्तन आपल्याला करायचंय. तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, पत्र स्वरूप असलेला हा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी हे पत्र एका यात्रेकरू जवळ विश्वनाथाला पाठवलेलं आहे. बहिरवाडी हे क्षेत्र तसं प्राचीन, पुरातन, प्रसिद्ध असलेलं असं आहे. नेवासा क्षेत्राच्या लगत असलेली जी काही महत्वाची क्षेत्र आहेत त्यातील महत्वाचं असलेलं हे बहिरवाडी क्षेत्र आहे. नेवासा हे प्राचीनतम आणि अतिशय पुण्यपावन असं क्षेत्र. आपण नेहमी ज्ञानोबरायांनी त्या पुण्यपावन भूमीचं वर्णन ज्या ओवीमध्ये केलेलं आहे ऐकत आलेलो आहोत. पैतृ भुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे त्रिभुवनांतर्गत अतिशय पुण्यपावन असलेलं नेवासा पंचक्रोश आणि त्या पंचक्रोशीच्या अंतर्गतच येणार हे बहिरवाडी हे क्षेत्र. त्या अमृत मंथनाच्या काळात, अमृत वाटपाच्या काळात भगवान मोहिनी अवतार धारण करून ज्यावेळेस येथे आले त्यावेळेस अनेक देवी देवताही त्यांच्या सोबत आलेल्या आणि त्यांनी या नेवासा पंचक्रोशी मध्येच काय केलं, वास्तव्य केलं. त्यातील ही पुण्यपावन असलेली भूमी आहे. आम्ही खरं नेवासाला ज्यावेळेस आलो त्यावेळेस नेवासा गावातील जेवढे काही तीर्थ आहेत त्या सगळ्यांची दर्शनं केली. त्यानंतर परिसरामध्ये असलेले नेवासाला लगत नेवासा क्षेत्रानं ज्या क्षेत्रांना क्षेत्रत्व आहे असं हेही क्षेत्र पण इथं यायचं राहून गेलं होतं. कदाचित भैरवनाथ बाबा म्हणाले असतील आता कीर्तनालाच यावं लागेल. त्याच वेळेस बघूया. पुरातन अतिशय प्राचीनता असलेलं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचा जो आणखी लौकिक वाढला, त्या लौकिकात भर पडली, त्याला कारणही तसंच घडलं. तीर्थी कुरवंती तीर्थानी असं नारदांनी भक्तिसूत्रामध्ये महात्म्यांच्या संबंधानं म्हटलेलं आहे. संत पुरुष महात्मे काय करतात, तीर्थालाही तीर्थत्व प्रदान करतात. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दरुषेने. तुकाराम महाराजांनी त्याचा जणू काही अनुवाद केला असं म्हणावं लागेल. हे क्षेत्र प्राचीनच, पुण्यपावनच, पण काही आपल्या अज्ञानामुळं, काही आपणच रूढ केलेल्या काही उपासनांच्या चुकीच्या पद्धतीमुळं जे काही मालिन्य आलं होतं ते परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरी महाराजांच्या कृपेनं दूर झालं. पूर्वीपासूनच म्हणजे आम्ही तिकडं लहानपणापासूनच या क्षेत्राची महती अनेक लोकांकडून ऐकत आलेलो आहोत. अजूनही जागृत असलेलं हे काय आहे स्थान आहे. आजही लोकांना प्रत्यक्ष त्याचा काय येतो, अनुभव येतो. प्रत्येक जण आपला काय सांगतो, स्वानुभव या क्षेत्रासंबंधीचा सांगत असतो. मी जे बोलून गेलो, लौकिकात भर पडली.
भौतिक दृष्टीनं तीर्थत्व तर कुठे जाणारच नाहीये, पण भौतिकता देखील काय आहे, महत्वाची आहे. मोठी मंदिरं प्रशस्त असणं ही देखील काळाची काय आहे, गरज आहे. मग जर आपल्याला घरं मोठी आलिशान भव्य असावीत अशी अपेक्षा असेल, मग देवालय मोठी नकोत का? पूर्वीच्या काळी आपलेच वाडवडील कोणी लोक असतील, लहान लहान घरात राहत असतील. आपल्याला जमतंय का आता तेवढ्या घरात त्या झोपड्यात राहणं? नाही. झोपड्यातून कुठे गेलो आपण? बंगल्यात गेलोत की नाही? कोणी देऊन घातलं? देवानच घातलं की नाही? देवाला देखील मोठा प्रासाद नको का भव्य? म्हणून साधू संत नेहमी तेच सांगतात. आणि परमपूज्य भास्करगिरी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी ज्या भूमीकडे नजर टाकली, तो जयाकडे वास पाहे देवती सुखाची सृष्टी होय म्हणे. तो म्हणे तेथ राहे महाबोध. न सांगता देखील कळून येतं. ती बांधकाम पाहत असतानाच लक्षात येतं की नक्की इथं बाबांनी मार्गदर्शन केलेलं असलं. आपल्या नेवासा तालुक्यात देवगाव म्हणून आहे, हनुमंतरायाचं मोठं मंदिर त्यांनी बांधलं. चालूच होतं काम पाठीमागं. असं इकडे जाण्याचा योग आला होता, इकडे येण्याच्या, नेवासाला येण्याच्या पूर्वीच. त्यावेळेस त्यांनी ते बांधकाम दाखवत असताना त्यांनी काही सांगितलं नाही मला की आम्ही हे बाबांच्या मार्गदर्शनाखाली बांधतो. पण तो एकंदर परिसर आणि ती रचना पाहिल्यानंतर मीच त्यांना विचारलं, हे तुम्हाला बाबांनी सुचवलं का? ते म्हटले, हे तुम्हाला कसं सुचलं? म्हटलं, हे पाहिल्याबरोबर कळलं. विठ्ठल पुण्य पावन असलेलं क्षेत्र श्री भैरवनाथाचं हे मंदिर. आज काळ भैरवनाथांची जयंती, तो मुख्य दिवस. भैरव या शब्दाचा जो धातू अर्थ आहे, भै ही अव इति भैरव. भै ही म्हणजे भीतीपासून, भी ही शब्द पंचमी एक वचन, भै ही असं होईल. आणि अव म्हणजे रक्षण करणे. भीतीपासून जो रक्षण करतो त्याला म्हणतात भैरव. मानवी जीवन हे चोहू बाजूनं भीतीनं ग्रासलेलं आहे. प्रत्येकाच्या मनात कशा ना कशाची तरी काय आहे, भीती आहे. ठीक आहे, त्या भीतीची कारण प्रत्येकाची वेगळी असतील, पण भय नाही असा माणूसच नाही. कोणी चोराला भीत असेल, कोणी चोराला भीतच नसेल. चोरच असेल तर चोराला कसा भीत, लक्षात आलं. पण तो बिबट्याला तरी भीत असेल. आता बिबट्याच असेल स्वतः तर बिबट्याला भिणार नाही, पण तो शिकाऱ्याला भीत असेल. भीती ही प्रत्येकाच्या पाठीमाग लागलेली आहे. आता त्या भर्तृहरीच्या काही वाट्याला जाणार नाहीत आपण. त्याच्या वाट्याला गेलो तर तो अभंग वाट्यालाच येऊ देणार नाही. भीतीतच सगळं वेळ निघून जाईल. काय ते कीर्तन ऐकायला लागले. मागच्या जन्मात नसन ऐकलं, कीर्तनही नसन ऐकलं, आणि कुणाचंही नसन ऐकलं. साधू संतांचं ते मंदिरात मांजरं वगैरे असतात ना, ते बघून थोडासा भाव सुचतो मनामध्ये. कदाचित हे मागच्या जन्मातील भक्त वगैरेच असतील. मांजराच्या जन्माला का गेले, मंदिरातच का आले? म्हटलं, हे देवाचं दूध चोरून पिलेले असते. पूर्वीची भक्ती केलेली असल्यामुळे ती वायाला जात नाही, मंदिरातच जन्म जातोय त्यांचा. आणि चोरून दूध पिलेले असल्यामुळं दूध चोरून पिण्याचं काम मांजर करत असल्यामुळे देवानं मांजराच्या जन्माला घातले असतील. विठ्ठल भीती ही प्रत्येकाच्या पाठीमाग आहे. आणि त्या भीतीचं कारण आहे भये सीमा मृत्यू. भीतीची सीमा, भीतीचं शेवटचं टोक काय आहे? मृत्यू आहे. तुका म्हणे वाहे मरणाचे भय रक्षणा उपाय करून असे. प्रत्येक जण मरणाला काय होतोय? घाबरतोय. सापाला जो भीतो तो देखील मृत्यू ओढवेल या भीतीनं तो घाबर. बिबट्याला भेटला की नाही बिबट्या? असं तो बिबट्या काय म्हणाल नाही मामा भेटले होते म्हणून. त्या दिवशी दिसला होता एक नारायणवाडी जवळ बिबट्या आम्हाला. दामोदर म्हणतो, कोणाची काच उघडी आहे? म्हटलं, तुझीच काच उघडी आहे.
केला आहे आणि त्या भीतीचं कारण आहे की त्या भीती अंती काय आहे? मृत्यू आहे. यथा फलानाम पक्वाना भयम एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणात भयम. मरणापेक्षा मोठं भय नाही. पण हे समस्त जे भय आहेत ना, त्या भयाचं कारण आहे द्वैत. जर एकदम मूळ पाहायला जर गेलो, द्वितीयाद्वै भयम भवती, श्रुतीनं सांगितलं, वेदानं सांगितलं, भय कुठं जन्म घेतं? द्वैतातून. द्वितीयाद्वै भयम भवती, त्याचा जाणवा ज्ञानोबारायांनी केला. आणि तुझे जवळ घडी तव तव संसार भय जोडे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदे. जेव्हा जेव्हा आपल्याहून वेगळा कोणी आहे असं मान्य आपण करतो, त्या वेळेस भय जन्म घेत असत. भयम द्वितीया अभिनिवेशत स्यात्, भागवतात सांगितलेलं आहे. भयाचे जनक द्वैत भान, द्वैत जनक माया जान, माया निवर्तक ब्रह्मज्ञान, संत सज्ञान बोलती. नाथ महाराज म्हणतात भयाचे जनक द्वैत भान. द्वैत प्रतीती आली रे आली की भयानं जन्म घेतलाच म्हणून सांगतो. भैरव शब्दाचा अर्थ जर भीती दूर करणारा असा असेल तर भीतीचं मूळ जे द्वैत आहे ते द्वैत ज्ञान देऊन तो काय करतो? अद्वैतात आपल्याला प्रतिष्ठित करतो. कारण भैरवनाथ म्हणजे कोण आहेत? महादेवाचे अवतार आहे. आणि ज्ञानम इच्छेत शंकरा शंकरापासून ज्ञानाची इच्छा करावी. कारण सर्व ज्ञान परंपरा त्यांचा उगम आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, सदाशिव समारंभा, श्री शंकराचार्य मध्यमा, अस्मदाचार्य पर्यंताम, वंदे गुरु परंपराम. सगळ्या गुरु परंपरांचा उदय भगवान महादेवापासून आहे. तो भगवान महादेव ज्ञान देतो आणि त्या ज्ञानानं द्वैत नष्ट होतं. आणि भयाचं मूळ असलेलं द्वैत नष्ट झालं की भयही नाहीस होतं. हे थोडस चिंतन गरिबी हटाव योजना राबवून केलेलं आहे. वेळेची भीती आहे की नाही आपल्याला? अशा भैरवनाथांच्या या प्राकट्य दिनानिमित्त असलेली ही कीर्तनाची सेवा आणि जागराचाही दिवस, उद्या काल्याचा दिवस, मागणी आली पाहिजे, महादेवाचं वर्णनही त्यामध्ये झालं पाहिजे, असं औचित्य साधून हा अभंग आपण सेवेकरिता घेतलेला आहे. हा पत्र स्वरूप असलेला अभंग आहे. पूर्वीच्या काळी एकमेकांना संदेश पाठवताना पत्र लिहिले जायचे. आता संदेश वहन हे वेगानं होतं यंत्राच्या माध्यमातून. आठवण आली की लगेच फोन लावला जातो. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मनुष्य असला तरी त्याच्याशी संवाद साधला जातो. पण तास तास बोलूनही जे समाधान आताच्या लोकांना प्राप्त होत नाही ते पूर्वीच्या काळी आपल्याला माहित असलेले 15 पैसे, त्या 15 पैशाचं कार्ड आणि त्यावर लिहिलेल्या 4 ओळी. किती वेळात बोलता येतं बरं त्या 4 ओळी? 1 मिनिटात. त्या ओळी जर आपण वाचल्या, पत्रास कारण की वगैरे 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 कळावे आपला, किती वेळात वाचता येतं? जरी संथ गतीनं वाचलं आपण, संथ गतीनं जाऊ दे. आता लक्ष्मण महाराजांनी रागीनीत गायलं तरी किती वेळ लागेल पत्र वाचायला? किती वेळ? मिनिट भर लागेल, काय लागायचं? पण त्या 4 वाक्यांनी जे समाधान प्राप्त होत होतं आताच्या लोकांना फोनवर बोलून नव्हे, केवळ बोलूनच नव्हे, दिसतंय, दिसण्याची सोय आहे की नाही? कारण फोन केला आणि कुठेही विचारलं, त्यानं सांगितल्यानंतर त्याच्यावर विश्वास नसला की हा म्हणतो व्हिडिओ कॉल लावा, बोललेलं लक्षात येत. प्रत्यक्ष दिसण्याची सोय, जो माणूस बोलतोय तो दिसतोय, कुठे आहे ते कळतंय. एवढं तास तास बोलून देखील आताच्या लोकांना काय होत नाही आहे? समाधान होत नाही. पूर्वीचा पत्र व्यवहार व्हायचा. योगायोगानं, आमच्या मोठ्या भाग्यानं आम्हाला देखील इथं नेवासेला आल्यानंतर जुनं सामान उचकत असताना बाबांचं काही जुनं सामान होतं, त्याच्यामध्ये गुरुनाम गुरु मामासाहेबांनी बाबांना पाठवलेले जवळजवळ 63-64 पत्र आमच्या हाती लागले.
अडचणी आणि त्याला मार्गदर्शन म्हणून धीर देणारे शब्द म्हणून मामासाहेबांनी पाठवलेले ते पत्र आमच्या हाती लागले. आम्ही त्याला लॅमिनेशन वगैरे केलं, त्याची फोटोकॉपी करून थोडे मोठ्या साईज मध्ये बनवू म्हटलं, त्यातील काही विशिष्ट पत्र असे भिंतीवर लावण्याकरिता. म्हणजे आताच्या साधकांना काय व्हावं, मार्गदर्शन व्हावं आणि श्री गुरूंचा आपल्या शिष्यावर किती प्रगाढ विश्वास असतो हे कळावं. पूर्वीचा व्यवहार पत्राच्या द्वारे व्हायचा. पत्र स्वरूप असलेला हा अभंग आहे. त्याचं घडलं असं असावं. काही यात्रेकरू ज्यांना तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा निर्माण झाली आणि तीर्थयात्रा आपण मनानं जाण्यापेक्षा तीर्थयात्रेला कुणीतरी साधू संतांच्या सहवासात जर तीर्थयात्रा केली तर ती अधिक लाभदायक होईल अशी मनामध्ये इच्छा धारण करून ते तुकोबारायांकडे आलेले आहे. तीर्थयात्रा केली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको. ज्याला आपलं हित व्हावं असं वाटतंय आणि हातापायामध्ये सामर्थ्य आहे, बळ आहे, तोपर्यंत त्यानं काय करावं, तीर्थयात्रा करावी. पण कशी करावी? पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. तीर्थयात्रा कशी करावी? पायी करावी. तीर्थयात्रा करण्यामागचं कारण आहे, सहल म्हणून नाही. सहल वेगळी, तीर्थयात्रा वेगळी. आता सहल कोणती, तीर्थयात्रा कोणती कळायलाच मार्ग नाही. तीर्थयात्रा करण्याच्या मागचा उद्देश की त्या तीर्थामध्ये वास्तव्य करणारे साधू संत त्यांचा समागम आपल्याला घडेल. तीर्थी तीर्थी निर्मलम साधु वृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतनानुवादः, वादे वादे जायते तत्वबोधः, बोधे बोधे भासते चंद्रचूडः. विठ्ठला उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थेरी हिंड. ती मदल असं सांगते की नाही आपल्या पुत्राला, तीर्थाला जा का? साधू आणि संत जेथे असती बाळदंड. त्या तीर्थामध्ये साधू संत मोठ्या प्रमाणात असतात. तीर्थे तीर्थे निर्मलम साधू वृंदम, वृंदम नाम समुदाय. साधूंचे समुदाय त्या तीर्थाचा आश्रय करून राहिलेले असतात आणि त्या साधूंच्या समुदायामध्ये नेहमी चर्चा चालते. कोणती कोणती चर्चा? तत्वचिंतनानुवाद. त्या साधूंच्या, त्या पूर्वीच्या काळच्या. आणि मग आपण त्या साधूंचा संग केला की अनायासे आपल्याला देखील काय होईल, बोध होईल, ज्ञान प्राप्त होईल. म्हणून माणसानं काय करावं, तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि ती तीर्थयात्रा आपल्या मनानं न करता कोणातरी मार्गदर्शक साधू संत जो असेल त्यांच्या सानिध्यात केली पाहिजे. त्याने काय होईल, तो साधू पुरुष त्या त्या तीर्थाचं महात्म्य आपल्याला सांगेल, त्या त्या तीर्थाचा विधी आपल्याला सांगेल. त्या विधीप्रमाणे आपण वागू तर त्या तीर्थाचं सांगितलेलं जे फळ ते आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. आपण मनानं जर गेलो तर काय होईल, मुंबईला गेलो काय, कुठं हरिद्वारला गेलो काय, सारखंच वाटेल. उलट म्हणतील लोक मुंबईचे रस्ते याच्यापेक्षा चांगले. रस्ते पाहायला आलाय का? त्या त्या तीर्थाचा जो जो विधी आहे त्याचं काय होईल, पालन होईल. साधूंच्या सानिध्यात तीर्थयात्रा केली तर. अशी इच्छा धारण करून ते जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आलेले आहेत. तुकाराम महाराजांना आपली इच्छा त्यांनी सांगितली. तुकाराम महाराजांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांना शाबासी दिली, आशीर्वाद दिला की तीर्थयात्रा करण्याचं तुमच्या मनात आलं, ही गोष्ट अतिशय काय आहे, उत्तम आहे. कारण तीर्थयात्रा करण्याकरिता घरादाराचा काही काळ का होईना काय करावा लागतो, त्याग करावा लागतो. बरं, त्या काळची तीर्थयात्रा गेले ना आले कुणाला माहीतही झालं नाही अशी नाहीये. 15 दिवसात आले, 2 दिवसातच हरिद्वारला जाऊन विमानाने जाऊन आले असंही काही नाही. त्या काळात तीर्थयात्रेला निघालेला पुन्हा परत येईल की नाही याची काही नाही आहे. वेळ नाही झाली ना अजून. विठ्ठला पुढं पळतय ते 5 मिनिट अजून 4 तास आपल्याला. तसं सांगा नाही मला बोलायचं याच्यात माझं भानही राहत नाही. तसं तुम्ही वेळेच्या पुढे जाऊ देणार नाहीत मला खात्री आहे. किंवा असं होणार नाही की 12:30 वाजून गेले तुम्ही मला सांगितलंच नाही. एवढी सहशील नाही. एवढं नक्की होणार नाही. जरी पहिल्यांदा आलेलो असतो तरी तुमच्याबद्दल या मतात
मी काय आहे खात्री आहे मला. विठ्ठला तुकाराम महाराजांना आपला मानस मनोदय सांगितल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांना शाबासकी दिली. कारण त्या काळात तीर्थयात्रेला जायचं म्हणजे गेलेला माणूस पुन्हा परत सुखरूप येईल की नाही याची काय नाही खात्री नाही. चांगली गोष्ट आहे. पण ते म्हणाले नाही तुकोबाराय तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. त्यावेळेस तुकोबारायांनी उशीरच झालेला असल्यामुळं पटकन सांगितलं त्यांना. काय सांगितलं, हे पहा मला पंढरी सोडून कुठेही जाण्याची काय नाही इच्छा नाही. त्या लोकांना वाटलं कदाचित तुकाराम महाराज हे पूर्वी तीर्थयात्रेला गेलेले नसतील, त्यांनी वेगवेगळी तीर्थ पाहिलेली नसतील म्हणून ते असं म्हणत आहेत. पण त्यांनी सांगितलं हे सगळे तीर्थ काय केलेले आहेत मी पाहिलेले आहेत, पण आता मला पंढरी सोडून दुसरीकडे जाण्याची काय नाही इच्छा नाही. तुम्ही जा, तुम्ही धन्य आहात. पण एक काम करा, कुठे कुठे चाललेला आहात आपण? त्यांनी सांगितलं आम्ही मथुरेला जाणार आहोत, नंतर गयेला जाणार आहोत, नंतर वाराणसी म्हणजे काशीला जाणार आहोत. तर बाबा थांबा म्हणजे बाबा मग काय केले, पत्र लिहिले. तुकोबाराय तुम्ही कुठे जाणार? मथुरेला. तर मग मथुरेच्या त्या श्रीकृष्णाला भगवंताला काय केलं, एक पत्र लिहिलं. पुन्हा कुठे जाणार आहात? गयेला जाणार आहात. त्या गया क्षेत्रासाठी काय केलं, एक पत्र त्यांच्या जवळ दिलं. म्हटले कुठे जाणार आहात? काशीला. काशीला गेल्यावर अगोदर काय करणार? ते म्हटले गंगेचं स्नान करणार. मग गंगा मातेला एक पत्र दिलं. नंतर काय करणार? भगवान काशी विश्वेश्वराचं काय करणार? आम्ही विश्वनाथाचं दर्शन करणार. त्या विश्वनाथाला देखील काय केलं, एक पत्र दिलं. असे किती पत्र दिले? 4 पत्र दिले. ते यात्रे करू तुकोबारायांनी दिलेले पत्र घेऊन आणि तुकोबारायांनी केलेल्या सूचनेनुसार तीर्थयात्रा करत 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 कुठे आले? मथुरेला आले. मथुरेला आले, दर्शन केलं. त्यांना आठवण झाली तुकोबारायांनी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा काय केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. मग ते पत्र त्यांनी तिथं अर्पण केलं. कोणतं पत्र आहे ते? मथुरेच्या राया दंडवत तुझे पाया, मथुरेच्या राया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. मथुरेच्या राया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. मथुरेच्या राया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. तुकोबारायांनी त्या यात्रे करून जवळ मथुरेच्या रायाला दिलेलं पत्र काय केलं, समर्पण केलं. हा एक अभंग आहे. पुढे ते यात्रे करू यात्रा करत 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 कुठे गेले? गया क्षेत्राला गेले. त्यांनी तिथला विधी केला, दर्शन केलं. तुकोबारायांनी त्या गयेला दिलेलं पत्र पिंड पदावर दिला पुलिये दिला पुलिये करे, दिला पुलिये पिंड पदावर दिला पुलिये करी, दिला पुलिये करी, दिला पुलिये करी. पिंड पदावर दिला पुलिये करी, दिला पुलिये करी, दिला पुलिये करी. पिंड पदावर दिला पुलिये करी, दिला पुलिये करी, दिला पुलिये करी. त्या गयेला तुकोबारायांनी त्या यात्रे करून जवळ दिलेलं पत्र म्हणजे हा पत्र स्वरूपात अभंग त्यांनी काय केला तिथं समर्पित केलं. पुढे ते यात्रा करत करत वाराणसी क्षेत्री काशी क्षेत्री येऊन पोहोचले. काशी क्षेत्राला आल्याबरोबर ते अगोदर कुठे गेले? जसं पंढरपूरचा विधी काय आहे, चंद्रभागे स्नान विधतो हरिकथा. अगोदर गेल्या गेल्या काय करायचं पंढरपुरात? चंद्रभागेचं स्नान करायचं, प्रदक्षिणा करायची, देवाचं दर्शन करायचं, कुठेतरी हरिकथेचं काय करायचं, श्रवण करायचं. हा काय क्रम आहे, हा विधी आहे. त्याप्रमाणे त्या वाराणसीला काशी क्षेत्री पोहोचलेले हे जे यात्रेकरू ते अगोदर कुठे गेले? गंगेमध्ये गेले. आणि गंगेमध्ये गेल्यानंतर त्या गंगा मातेला
तुकाराम महाराजांनी दिलेलं जे पत्र आहे ते काय केलं त्यांनी समर्पित चरणी ठेवीतसे मस्तक चरणी ठेवीतसे भागीरथी भागीरथी महादोष निवारणी भागीरथी मस्तक चरणी भागीरथी भागीरथी दोष निवारण भागीरथी परिसवो माते माझी विणवणी मस्तक चरणी ठेवीतसे भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाची. त्या गंगा मातेला काय केलं पत्र म्हणजे त्यांनी लिहिलेले पत्र सुद्धा काय होतात अभंग पत्र. त्यांनी काय लिहिलेलं आहे पत्र. त्या पत्राचे काय झाले अभंग. आपण अभंग लिहिण्याच्या नादात लागलो तर ते पत्राची सुद्धा किंमत होती. त्यांचे शब्द आहेत दिव्य शब्द. त्या तीर्थयात्रेकरूंनी गंगा मातेचं स्नान केलं दर्शन केलं. तुकोबारायांनी दिलेलं त्या गंगा मातेला पत्र ते समर्पित केलं. पुढे ते काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलेले आहेत दर्शन केलेलं आहे आणि विश्वनाथाला तुकोबारायांनी दिलेलं पत्र त्यांनी समर्पित केलं. ते हे पत्र आहे अभंगाचं पहिलं. तुम्ही विश्वनाथ 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 दीनारक मी अनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते दीन रंग
त्या विश्वनाथाला दिलेलं जे पत्र आहे ते पत्र म्हणजे हा आजचा काय आहे अभंग. काय लिहिलं त्या पत्रामध्ये? तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. त्या पत्र लेखनाची सुद्धा एक कला आहे. त्या पत्र लेखनाची सुरुवात कशी असावी, त्याचा मायना कसा असावा, मजकूर कसा असावा, त्याचा शेवट कसा असावा, कला आहे. पूर्वीच्या काळी शाळेमध्ये पत्र लेखन कसं करावं हे शिक्षक लोक शिकवत असत. कारण त्यावेळेस सगळा व्यवहार कसाच असायचा, पत्रावरच. आता सहसा पत्र कोणी कुणाला पाठवत नसेल, एकदमच पाठवत नसेल असं नाही. फक्त ती मर्यादा आता फक्त ते सरकारी कागदपत्र इकडून तिकडं जाण्यापुरतीच राहिलेली असावी. बाकीचं सगळं काय झालेलं आहे मोबाईलमुळं ही यंत्रणा वेगवान झालेली आहे. पत्राचा आरंभ कसा असावा हे पहा. ही जुनी पत्र आत्ताच मी उल्लेख केला, गुरुनाम गुरु मामासाहेबांनी बाबांना पाठवलेली. त्यातलं एक पत्र आम्हाला असं हाती लागलं की बाबांनी मामांना पाठवलं होतं. मामांनी पुन्हा तेच पाठीमागं पाठवून एक चिठ्ठी त्याच्यासोबत दिलेली. तर आपल्याहून मोठा व्यक्ती जर असेल तर त्याला लिहित असताना कसं लिहावं याचा देखील उत्तम नमुना तो आहे. किंवा आपल्यापेक्षा जो कनिष्ठ असेल, आपला अनुयायी असेल, त्याला लिहिताना त्याचा आरंभ मध्य कसा असावा याचा देखील तो काय आहे एक उत्तम नमुना आहे. तुकाराम महाराजांनी हे पत्र लिहिलेलं आहे. कुणाला लिहिलं? भगवान महादेवाला, विश्वेश्वराला, विश्वनाथाला लिहिलेलं आहे. काय लिहिलं? तुम्ही विश्वनाथ, हे महादेवा आपण कोण आहात? विश्वनाथ आहात. मी कोण आहे? दीन रंक मी अनाथ. निकृष्टता आपल्याकडे घेतली आणि उत्कृष्टता समोरच्याला दिली. तसंच करावं लागत असतं. पुढच्याला मोठेपणा, त्याची जेवढी थोरवी आपल्याला गाता येईल तेवढी गावी, वर्णन करावी आणि आपल्याकडे काय घ्यावा? कनिष्ठपणा घ्यावा. हा काय आहे? नियम आहे. हे बघा, संत पुरुषांपुढे जात असताना सुद्धा तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. संतांपाशी बहु असावे मर्यादा, हलकटाचा धंदा उर फोडी. संतांकडे जात असताना सुद्धा मोठ्या नम्रतेनं विनयानं गेलं पाहिजे. व्यवहारामध्ये आपण भले लब्ध प्रतिष्ठित असू, सगळे लोक आपल्याला मानत असतील, मानमान्यता आपल्याला प्राप्त असेल, पण ती व्यवहारापुरती, व्यवहाराकडे. असा कोणी केवढाही माणूस असला तर संतांच्या दारात जात असताना मात्र त्याने अत्यंत विनयानं नम्रतेनं गेलं पाहिजे. तुकोबाराय ज्यावेळेस संत पुरुषांसमोर बोलतात, त्यांना काही परिहार देतात, त्यावेळेस त्यांचे शब्द पाहण्यासारखे असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. तुम्ही कसे आहात? कृपावंत आहात, मायबाप आहात. आणि मी कोण आहे? मी पतित आहे, दीन आहे, अनाथ आहे. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी. माय बापा. पण सामान्यांचं, अज्ञजनांचं उलट असतं. व्यवहारामध्ये एखादा मोठा मानलेला आहे, त्याच्या पुढे मात्र अनुनय विनय करतील आणि साधू पुढे मात्र आपलं काय करतील? शहाणपणा मिरवतील. आम्ही सांगत असतो नेहमी, त्या मध्य प्रदेशामध्ये शिवपुरी नावाचा एक जिल्हा आहे आणि तो पूर्ण जिल्हा, त्या जिल्ह्यातील जमीन ज्यांच्या नावावर आहे असे राजघराण्यातील एक महापुरुष, त्यांनी काय केलं? संन्यास धारण केला. तारुण्यामध्ये संन्यासी झाले. त्या महात्म्यांचा एक शिष्य ते व्याकरण शिकवण्याकरिता त्यांनी आमच्याकडे पाठवलेला होता. आणि त्यावेळेस मग कधीतरी भेट झाली किंवा फोनवर बोलणं झालं तर ते सांगायचे. काय सांगायचे? म्हणे लोक माझ्याकडे येतात, कोणते? व्यवहारातले लोक. आणि काय सांगतात? व्यवहारातली फुशारकी सांगतात की महाराज आम्ही 10 एकर जमीन घेतली. कुणाला सांगतात? तो म्हणे मी 30,000 एकर सोडून आलो. मोठ्यांपुढं नेहमी काय असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. तुकाराम महाराज भगवान महादेवाला म्हणतात तुम्ही विश्वनाथ. आपण कोण आहात? विश्वनाथ आहात, विश्वाचे स्वामी आहात. नाथ शब्दाचा प्रसिद्ध अर्थ आहे स्वामी, मालक. आणि नाथ शब्दाचा दुसरा अर्थ त्यातील शब्दांवरून जर काढायचा असेल, शब्दांचं ऑपरेशन करून, शस्त्रक्रिया करून, तर न धन म्हणजे अधिक प्लस ना अथ, न अधिक अथ इति नाथ. न म्हणजे नाही, अथ शब्दाचा अर्थ आहे आरंभ.
ज्या तत्वाला आरंभ नाही, जे अनादि तत्व आहे त्याला म्हणतात नाथ. हे महादेवा, आपण अनादि तत्व आहात किंवा आपण सर्व विश्वाचे कोण आहात? मालक आहात. प्रभू आहात, सत्ताधीश आहात. त्या प्रभुपदाचं व्याख्यान ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. हे कोण सांगतय? देव स्वतः सांगतो. ऐसा जो समर्थ, तो मी जगाचा नाथ. हे नाथ शब्द आहे. असा समर्थ जगाचा नाथ मी आहे, हे देव आपल्या स्वतःबद्दल सांगतोय. पण नामदेव राय हीच भाषा वापरून देवाबद्दल बोलतात. ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणोनी शरण आलो विठ्ठला. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे. ज्ञानोबरायांनी देवाच्या मुखात जी भाषा घातलेली आहे, देव जो स्वतः संबंधी सांगतो तेच नामदेव राय देवा संबंधी बोलतात. असा सत्ताधीश, असा जगाचा मालक तू आहेस. वृक्षाची ही पान, हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. या विश्वातील एकूण एक घटना त्याच्या सत्तेशिवाय होऊ शकत नाही. हे झाडाचं पान हलताना आपल्याला दिसतंय, ते झाडाचं पान हलण्यासारखी छोटीशी गोष्ट सुद्धा देवाच्याच सत्तेनं होते. असा तो समर्थ आहे. देता देव विता, देता देव विता, देता देव विता, देता देव विता. ओढे आजी सत्ता कोण आहे, ओढे आजी सत्ता कोण आहे. मला वाटलं डबलच म्हणता की. देता देवविता, नेता नेवविता, हे सगळं करणारा कोण आहे? त्याच्या सत्तेनंच होत. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलाविते हरिवीन. हे शरीर जे चालतंय, आपण जे बोलतो आहोत, पाहतो आहोत, खातो आहोत, हे सगळं त्याच्या सत्तेनं घडताय. असा तो काय आहे? समर्थ आहे. तुम्ही विश्वनाथ. महादेवाला काय म्हटलेलं आहे? हे महादेवा, आपण कोण आहात? विश्वनाथ आहात. आणि मी मात्र कसा आहे? दीन रंक, मी अनाथ. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. विठ्ठला. खरं तर तू खबर आहे, दीनही नाहीत, रंकही नाहीत, आणि अनाथ तर नाहीतच नाहीत. ते अनाथाचे नाथ आहेत, रंक नाहीत. त्या रंकाला सुद्धा ज्यांच्या कृपेनं राव होता येऊ शकतं. दीन तर मुळीच नाही. ती भूमिका घेऊन बोलतात. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. आता खरोखर काय इंद्रियांनी त्यांना दीन केलंय का? नाही. इंद्रियांवरती त्यांची काय आहे? उलट सत्ता आहे. विहितस्यानुष्ठानान. त्या नरः पतन मृच्छती म्हणून सांगितलेला एक श्लोक आहे. नर पतनाला प्राप्त होतो ह्या 3 गोष्टी असतील तर, असं सांगितलेलं आहे. विहितस्यानुष्ठानान, निंदितस्य च सेवनात, अनिग्रहाचेंद्रियानाम नरः पतन मृच्छती. इंद्रियांचा निग्रह न करणारा काय होत असतो? पतित होत असतो. तू खबर आहे, त्यांच्या इतका इंद्रिय निग्रह तर कोणाचाच नाही आहे. इंद्रियांनी त्यांना दीन नाही केलेलं. उलट इंद्रिय ज्याचे म्हणितले करीती, तुको ज्ञानोबराय म्हणतात. त्यांची इंद्रिय ते म्हणतात तेच करतात. नाईकने ते कानची टाळी. लक्षात आलं? जे ऐकू नये
त्यांचे कान काय करतात, त्या गोष्टी ऐकत नाही. जे पाहू नये न पाहावं ती दिठीची गाळी, दृष्टीच काय करते, आवाजचे ते टाळी, जिभची गा विठ्ठला. ते दीनही नाहीत, रंकही नाहीत, अनाथही नाहीत, पण ही मोठ्या पुढे धारण केलेली काय आहे, नम्रता आहे. ते नसताना म्हणतात आपण खरोखर दीनही आहोत, रंक तर आहोत, अनाथही आहोत, पण मानायला म्हणायला तयारच नाही. आहोत आपण पण मानत नाही. हे आपण मानावं, आपण देवापुढे म्हणावं, यासाठी त्यांनी रचना करून ठेवलेली आहे. इंद्रियांची दिली आम्ही केलो नारायण, हे कोणी म्हणायचं, आपण म्हणायचं. मितवानाथ अपराधी, हे कोणी म्हणायचं, त्याच्यासाठी लिहून ठेवलंय त्यांनी. देवाकडं मागणीचे जे काही अभंग दिसून आपल्याला येतात ते काही त्यांची मागणी नाही आहे. त्या भाषेमध्ये देवाकडं आपण मागावं, कारण आपल्याला मागत असताना कोणत्या भाषेत मागावं हे कळत नाही. ही आपली अडचण जाणून त्यांनी लिहून ठेवलंय. ते शब्द उसने घेऊन मग देवाकडे आपण त्या भाषेत मागावं. त्यांची ती स्थिती नाही आहे. जर भगवंताला कोणाला पत्र लिहायचंच असेल, भगवंताला प्रार्थना करायचीच असेल, देवाला विनवणी करायचीच असेल, देवाकडे मागायचंच असेल, तर कसं मागावं, हे असं मागावं. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. मी कोण आहे, दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. हे पहा, एखाद्याकडे काही मागायचं असेल तर ती मागणी अशीच केली जाते की नाही. ज्याच्याकडे मागायचं त्याच्या सामर्थ्याची जाणीव त्याला करून द्यावी लागते, उचित शब्दांमध्ये. ज्या गोष्टीची मागणी आपल्याला करायची त्या गोष्टीनं तो संपन्न आहे याची जाणीव करून द्यावी लागते. जाणीव करून देता की काय, नाही वेळेची बरं. वक्त्याला भानावर आणण्याचं काम कोणी केलं पाहिजे, श्रोत्यांनी केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीतून हेही शिकायला भेटतं बरं का. ज्ञानोबा एक अवाक्षर व्यर्थ बोलणार नाही. विषय विषयांतर करणारच नाही. पण कधी कधी त्यांच्या आवडीचा विषय आला की तो थोडा लांबतो. कोणाकडून, ज्ञानोबारायांकडून. संत हा त्यांच्या आवडीचा विषय आहे, वर्णनाचा आवडीचा विषय आहे, त्यावेळेस ते लांबले जाते. 1-2 ओव्यात भागत नाही. मग ज्ञानोबराय 4-6 ओव्यांचा 10 ओव्यांचा काय करतात, प्रयोग करत राहतात, श्रीगुरूंची स्तुती करत राहतात. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज त्यांना सांगतात, हे तुला विचारलेलं नाही, देवानं काय निरोप दिलाय ते सांग. लक्षात आलं का? निवृत्तीनाथांचं काम काय, ज्ञानोबांना भानावर आणणं. आताची निवृत्तीनाथच भानावर राहिलेले नाही. निवृत्तीनाथ म्हणजे श्रोते. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, अशा महेश स्वरूप असलेल्या श्रोत्यांनी विषय भरकटलेल्या ज्ञानोबांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे. विठ्ठल एखाद्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी करायची असल्यास त्या गोष्टीनं तो संपन्न आहे हे याची जाणीव त्याला करून द्यावी लागते उचित शब्दामध्ये. आणि त्याची मला अत्यंत आवश्यकता आहे हेही सुचवावं लागतं आपली स्थिती सांगून. तुकोबारायांना भगवान महादेवाकडून कृपेची अपेक्षा आहे. कृपाभिलाषी ते आहे. महादेवानं आपल्यावर कृपा करावी अशी त्यांची काय आहे, इच्छा आहे. म्हणून त्या महादेवाला ते जाणीव करून देतात की आपण कोण आहात, समर्थ आहात तुम्ही विश्वनाथ, आणि मला तुमच्या कृपेची काय आहे, अत्यंत आवश्यकता आहे. मी कसा आहे, दीन रंक मी अनाथ. आणि हे महादेवा, आपण माझ्यावर संपूर्ण कृपा करावी अशी माझी अपेक्षा नाही आहे. तुमच्या सारख्याने थोडी बहुत जरी कृपा केली तरी कृपा कराल ती थोडी, कृपा कराल ती थोडी,
आषाढभूतपणे आपल्याला नमस्कार करतोय. माझ्या मनात काय आहे, आशा आहे. ती आशा आपण पूर्ण कराल असंही मला वाटतं आहे, खात्री आहे. आपण काय करावी, माझ्यावर थोडी कृपा करावी. कृपा कराल ते थोडी, फारच कृपा करावी. तुम्ही अन्य भक्तांवरती जशी पूर्ण कृपा केली असेल तेवढी कृपा माझ्यावर करावी अशी माझी काही अपेक्षा नाही. अत्यंत थोड्याशा कृपेची मी काय करतो, इच्छा बाळगतो आहे. कारण मला ठाऊक आहे तुमची थोडी कृपा सुद्धा खूप होते. लक्षात येत आहे का? एखादा प्रचंड श्रीमंत माणूस असेल, किती श्रीमंत त्याची कल्पना येण्याकरता सांगतो. आपल्या गावात श्रीमंत असतो तसा नाही बरं. आपल्याला एखादा श्रीमंत शब्द आला की आपल्या गावचा माणूस दिसतोय प्रचंड श्रीमंत. त्याची कल्पना येण्याकरता गमतीनं उदाहरण सांगत असतो. बाबा आम्ही ज्याच्या घरामध्ये सकाळी झाडून घेतल्यानंतर 10-20 लाख रुपये सापडतात केरळमध्ये, असा श्रीमंत जगात आता जे काही लोक श्रीमंत आहेत, 1 नंबर 2 नंबर, असा एखादा श्रीमंत कल्पना करा. त्यानं एखाद्यावर थोडी कृपा केली तरी तो किती श्रीमंत होईल. आपल्या गावात सगळ्यात जो श्रीमंत आहे ना तो गरीब दिसावा एवढा होईल. कोण? ज्याच्यावर जगातील सगळ्यात श्रीमंतानं काय केली, थोडी कृपा केली. तसं हे देवा तुम्ही कोण आहात? तुका म्हणे हा तो कृपेचा सागर. हे कृपेचा सागर आहे, कृपा सिंधू आहे. त्या अनंत कृपा सिंधू असलेल्या त्या परमेश्वरानं किती कृपा करावी, थोडी. कारण ती थोडी जरी झाली तरी किती झाली, ती खूपच झाली. पण कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. मी आषाढभूतपणे आपल्याला नमस्कार करतो आहे. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, आपण विश्वनाथ आहात. आपल्याकडून थोड्या कृपेची मी काय करतो आहे, अपेक्षा करतो आहे. कारण मला ठाऊक आहे हे देवा तुमच्याकडे कशाचीच काही कमतरता नाही. काय उणे काय उणे तुम्हा पाशी, काय उणे तुम्हा पाशी. हे महादेवा आपल्याजवळ कोणत्याच गोष्टीची काहीच कमतरता, उणीव, तुटवडा, दुष्काळ नाही. काय उणे तुम्हापाशी, तुमच्यापाशी कसलं ऊन आहे, कसलीच उणीव नाही. सगळंच आहे तुमच्याकडे. मी कसा आहे, मला फार लागत नाही. कृपा कराल ते थोडी. मी तो अल्पजी संतोषी, मी थोडक्यातच संतुष्ट होणार आहे. माणसानं कसं असलं पाहिजे, अल्पसंतुष्टच असलं पाहिजे. जे काही मिळेल म्हणून स्वधर्मात होते, जे जे मिळेल आपण याते. जे स्वधर्माचं पालन करून जे जे काही आपल्याला मिळेल त्याच्यातच माणसानं काय असावं, संतुष्ट असलं पाहिजे. म्हणून स्वधर्मी जे अर्जे ते स्वधर्मीची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेशी. ज्ञानोबा राय म्हणतात. बरोबर, राईट.
माणसाला सगळी दुःख जी वाटायला येतात ना ती हावरेपणामुळे येत असतात. जी काही आपली योग्यता आहे ते भगवंत दिल्या वाचून राहणारच नाही. तुम्ही जंगलात जाऊन बसा, अगदी निर्मनुष्य ठिकाणी जा, अन्नमान धन हेतो प्रारब्धाधीन, अन्नाच्छादन हेतो प्रारब्धाधीन. ते प्रारब्ध तुमचं तिथं घेऊन आल्याशिवाय राहत नाही. माझे श्री गुरु स्वामीजी महाराज सांगत असतात. बरं झालंय का? टाइम झाला असं सांगा बरं का. नाही मला फार कार्यक्रम आहे. उद्या सकाळी कीर्तन आहे, दुपारी कीर्तन आहे, सकाळ दुपार संध्याकाळ चालूच आहे. ना मला लक्षात आहे. 5 मिनिट मी ही तुमच्या गावात पहिल्यांदा आलेलो आहे. असं आहे. काय सांगत होतो? अल्पसंतुष्ट असतो. ही सगळी दुःख जी लागलेली पाठीमाग आहेत ना, देव आपल्या आपल्या योग्यतेनुसार. आमचे श्री गुरु स्वामीजींचं एक वचन सांगत होतो. त्यांनी सांगितलं, मी 2 वेळेस, मी म्हणजे त्यांनी बरं, हिमालयाची पायी प्रदक्षिणा केली. त्या राजानं एक स्पर्धा भरवली होती खोटं बोलणाऱ्यांची. सगळे लोक आले, तुमच्याही गावचे 10-5 जण होते तिथे. खोटंच बोलू लागले, भलतं भलतं खोटं बोलू लागले. मी आकाशात उडतच गेलो, चंद्रावर गेलो, इकडं गेलो तिकडं गेलो. राजा म्हणे आता बक्षीस कोणाला द्यायचं? तेवढ्यात एक जण उठला आणि म्हटला, राजेसाहेब हे किती खोटं बोलले, अर्धा तास बोलतात, काहीच खोटं बोलले नाही. मी एका वाक्यात जगातलं सगळ्यात मोठं खोटं बोलून दाखवतो. म्हटले बोल बोल म्हणे, तुलाच नंबर देऊ. आणि खरंच त्याचाच नंबर आला. काय वाक्य बोलला होता तो माहित आहे? तो म्हटला होता, ऐका म्हणे लक्षपूर्वक, 2-4 स्त्रिया एका जागेवर तासभर गप्प बसल्या होत्या म्हणे. हे जगातलं सगळ्यात मोठं खोटं. बाया एकत्र आल्या आणि गप्प बसल्या, असं कधीच असं होणे नाही. विठ्ठल त्यांनी सांगितलं होतं, मी पायी प्रदक्षिणा केली जिथपासून 30-30 किलोमीटर पर्यंत कोणतीच मनुष्य वस्ती नाही, माणूस असण्याचा काहीच संभव नाही, अत्यंत भयंकर थंडीमध्ये. त्या ठिकाणी सुद्धा दुपारच्या रोजच्या माझ्या भोजनाच्या वेळेस मला गरम अन्न तिथं मिळालं. लक्षात, स्वप्नात सुद्धा खोटं कधी न बोललेले महात्मे त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. अन्न मान धन हेतो. मान जर तुमच्या नशिबात असेल ना, प्रारब्धात, तुम्ही लोकांना शिव्या दिल्या तरी ते तुमच्या मागे हार घेऊनच पळतील. तुम्ही दगड मारले, सकाळी सांगितलं होतं, म्हटलं दगड जरी मारले तर ते दगड नेऊन पूजतील लोक. कोणते? मारलेले. हे चांगला लागला होता म्हणतील, त्याची पूजा करतील. कधी? जर मान प्रारब्धात असेल तर. विठ्ठल एवढं एक वचन माणसाने लक्षात ठेवलं तर त्याची नौका पार अन्नमान धन हेतो प्रारब्धाधीन. म्हणून संतुष्ट असलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, मी तो अल्पची संतोषी, काय उणे तुम्हापाशी. तुमच्याजवळ कशाचीच कमतरता नाही आणि मी काही सगळंच काही मागत नाही. मी तो अल्पची संतोषी. हे देवा, या लोकांजवळ मी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रातील आशय तुम्ही जाणून घ्या आणि काय करा, मला काहीतरी प्रेमरूपी खाऊ यांच्याजवळ पाठवून द्या. शेवटचं तो का म्हणे देवा, तो का म्हणे देवा, तो का म्हणे देवा, तो का म्हणे, तो का म्हणे देवा, 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 तो का म्हणे, तो का म्हणे देवा, तो का म्हणे देवा, तो का म्हणे देवा,
पाठवा काही घातुके पाठवा कृपा करा लखे कृपा करा लखे करालत भोरी कृपा करा काही भातुके पाठवा काही भातुके पाठवा कृपा करा कृपा करा पाया पडिलो बरा पाया पडिलो बराडी पाया 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 पडिलो है पाया पडिलो बराडी कृपा करा कृपा करा कृपा करा कृपा करा आपल्या हृदयात आनंद आणि जन्म कुणाचा भैरवनाथ त्यामुळे भय वाट त्यांनी समस्त वेदांना विचार वेदांनी प्रत्येक वेदांत महादेवाचे महादेव देवांचे देव आहे महादेव शब्दातच सगळ्यात मोठा देव त्यांनी सांगूनही त्या ब्रह्मदेवाचा म्हणून महादेवांना प्रचंड तसे ते काय शांत पण शांत माणसाला पुढे खवळू गुंती जाणून स्मशानी हे गावामध्ये झंझट आहे म्हणून ते कुठं जाऊन राहिले स्मशान
शांत 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 पण त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्या क्रोधापोटी त्यांचाच एक पुत्र प्रकट झाला ते म्हणजे भैरव. आणि त्या भैरवनाथांनी काय केलं त्या ब्रह्मदेवाचे 5 वाजे मस्त ते काय करून टाकले कापून उडव मग कुठे त्या ब्रह्मदेवाचा अहंकार काय झाला शांत झाला. आम्ही गमतीनं सांगत असतो मृदंग संबंधी मृदंग खाली काही ना काही होते कोण यानी वशमलोकी मुखम पिंडेन पूरितः ते म्हटले या जगात असा कोण नाही की जो वश नाही खाऊ घातल्यानंतर खाऊ घातलं की सगळेच काय होतात वश म्हटले उदाहरण मृदंगाचं त्याच्यात तुम्हाला तुम्ही कणिक लावून पहा बरं गोड आवाज पण मी म्हटलं हे अर्ध पूर्ण सत्य नाही. प्रत्येक वेळेस केवळ कणिक लावलेला गोड आवाज करतो का नाही कधी कधी त्याला ठोकावं झाला मृदंग मस्तकच उडवलं काय झाला शांत झाला. भगवान महादेवाचं श्रेष्ठ रूपाने काय केलं मान्य केलं भगवंताचा हा जो रुद्र भैरव यांना काय काशीची कोतवाला आहे भैरव काशीला गेल्यानंतर त्यांचं काय करावं लागतं दर्शन करावं लागतं सगळ्या काशी क्षेत्राचं रक्षपाल ते भैरव. इथं कसे आले इथं ज्यावेळेस देवी देवता आले त्यावेळेस महादेवाचे बॉडीगार्ड आले आणि नेवासा क्षेत्राचं रक्षण कोण करतं भैरवनाथ. झालेली सेवा श्री काल भैरवनाथांच्या चरणी ज्ञानोबरायांनी संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बोला श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु
कार्यक्रमाचं आजचं आता प्रसाद जो आहे आमची वरण भाताचा श्री शंकर अर्जुन घोरपडे पुलिस पाटील बहिरवाडी यांचं या ठिकाणी सर्व अन्नदान झालेलं आहे.